हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक टू लर्न इंग्लिश विथ गोरे. आज आपण शिकणार आहोत टेन्स. टेन्स हा स्पोकन इंग्लिशमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आपण टेन्स शिकवत असताना सर्वात आधी आपण टेन्सचे मुख्य प्रकार, टेन्स म्हणजे काय व त्याचे उपप्रकार किती आहेत किती नाही आणि तो आपल्या डेली यूजमध्ये कसा उपयोग केला जातो आपण ते पाहू. तर सर्वात आधी टेन्स म्हणजेच काळ. काळ कशाला म्हणतो? जी काय क्रियापदे आपल्याला काळ दर्शवतात, म्हणजे क्रिया वर्तमानात घडलेली आहे की भूतकाळात घडली किंवा भविष्यकाळात घडली, त्यालाच आपण काळ म्हणतो. तर टेन्सचे काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. तर ते पाहू. तो म्हणजेच पहिला प्रेझेंट टेन्स. म्हणजेच वर्तमान काळ. दुसरा प्रकार पडतो, मुख्य प्रकार पडतो पास्ट टेन्स. भूतकाळाशी म्हणतात. तिसरा प्रकार, मुख्य प्रकार पडतो तो म्हणजे फ्युचर टेन्स. त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. भविष्यकाळ. आता ह्या मुख्य 3 काळाचे प्रत्येकाचे 4 उपप्रकार पडतात. म्हणजेच प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार. तर आपण ते 4 प्रकार कोणते पडतात आपण ते स्टेप बाय पाहू. सुरुवात आधीचं प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार कोणते पडतात आपण पाहू. नंतर आपण डीपमध्ये एका टेन्सचा अभ्यास करून घेऊ. प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, किंवा यालाच आपण प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स असे सुद्धा म्हणतो. दुसरा प्रेझेंट टेन्सचा प्रकार पडतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तिसरा प्रकार पडतो प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजेच पण मराठीत अर्थ करण्याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. याचा आपण सिंपल म्हणजे साधा वर्तमान काळ. याचा चौथा प्रकार पडतो तो म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच आपण चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. तर आपण याचे 4 प्रकार बघितले. आता पास्ट टेन्सचे आपण 4 प्रकार कोणते प्रकार पडतात ते पाहू. तर 4 ह्याचे प्रकार तो पडतात सिंपल पास्ट टेन्स, किंवा यालाच आपण पास्ट इंडेफिनाइट टेन्स असे सुद्धा म्हणतो. त्याचा दुसरा प्रकार पडतो पास्ट टेन्सचा पास्ट कंटिन्युअस
कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. साधा भूतकाळ असं म्हणतो. तिसरा प्रकार पास्ट टेन्सचा पडतो तो म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. यानंतर पास्ट टेन्सचा चौथा प्रकार पडतो तो म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. तसेच आता आपण हिचे बघितले पास्ट टेन्सचे, तसेच आपण फ्युचर टेन्सचे 4 प्रकार पडतात ते पाहूत. पास्ट टेन्सचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्सचा पहिला प्रकार पडतो तो सिंपल फ्युचर टेन्स किंवा प्लस आपण फ्युचर इंडेफिनाइट टेन्स असे म्हणतो. म्हणजे साधं भविष्यकाळ. याचा दुसरा प्रकार बघू फ्युचर टेन्सचा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्यालाच चालू भविष्यकाळ असे आपण म्हणतो. तर तिसरा प्रकार पाहू फ्युचर टेन्सचा तो म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यालाच आपण पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. आणि चौथा शेवटचा प्रकार म्हणजे चौथा प्रकार पडतो फ्युचर टेन्सचा तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. तर आपण बघितले अशा प्रकारे आपण या 3 मुख्य काळाचे प्रत्येकाचे 4 उपप्रकार पाहिले. प्रेझेंट टेन्सचे हे 4, हे पास्ट टेन्सचे 4 आणि हे फ्युचर टेन्सचे 4 असे आपण प्रत्येकाचे 4 उपप्रकार पाहिले. म्हणजेच काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात आणि त्या मुख्य प्रकाराचे प्रत्येकाचे 4चे मिळून असे एकूण काळाचे 12 फॉर्म बनतात. तर आपल्याला ही डीपमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. प्रत्येकाचे आपण प्रत्येक काळाचा आपण डेफिनेशन, तो काळ कसा ओळखला जातो आणि त्याचे काही उदाहरणामधून समजून घेऊयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला काळ ह्या संदर्भातील पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील.